लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली आणि आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरनं वातावरण तापू लागलेलं आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। राहिलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राजकीय किंमत चुकवावी लागेल असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलाय। आता जरांगेंचं हे उपोषण सरकार कसं हाताळणार हा खरा प्रश्न आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्यभरात भगवं वादळ उठवलंय। जरांगेंच्या झंझावातापुढे सरकारला आरक्षणावर निर्णय घ्यावा लागला। त्या जरांगेंनी आता आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय आणि सरकारला खरमरीत इशाराही दिलाय। मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही। आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे? नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खोटा निघत। स्वतःच जाणार त्याच्यात, मी स्वतः नाव घेऊ पाडीणार, नाव घेऊ पाडीणार। नाही, राजकारणात आपण नाही जाणार। सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या, नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही। मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसल्याचं बोललं जात आहे। त्यावरूनच देवेंद्र फडणवीस आणि जरांगेंमध्ये जुंपली आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं। नरेटिव्ह तयार केला मराठा समाजाचा। आता बघा, हे देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली। आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले। त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ता जाता, दुसराही बोलतो 10% दिलं, तिची तीच फजिती चालू आहे आमच्या पोराची आत्ता आहे। कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नीटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही। तर जरांगेंच्या आंदोलनानंतर विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्यात आलं। मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचं सांगण्यात आलं। मराठा समाज हा राज्यभरात 28% असल्याचं मागासवर्ग आयोगाला आढळून आलंय। पण 10% आरक्षणावर जरांगे समाधानी नाहीत। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगेंनी लावून धरली आहे। जरांगेंना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवंय। याच मुद्द्यावरून जरांगे आणि छगन भुजबळांमधला वाद विकोपाला गेला होता। याआधी उपोषणाचं केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीची जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणासाठी निवड केली आहे। याच ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागून मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभर पेटला होता। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचं वातावरण आतापासूनच तापू लागलंय। त्या पार्श्वभूमीवर सरकार जरांगेंचं उपोषण कसं हाताळणार हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।